हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. तर मी आलो आहे हिरानंदनीला मॉर्निंगला. आता वाजले बघा, व्ह्यू बघा, सगळा व्ह्यू वाजले समथिंग 7:47. तर हा व्ह्यू आहे बाहेरचा, थंडी एकदम. तर बरोबर मला लोक मला बोलतात की तू गाडीचं रील्स का टाकतो, व्हिडिओज का एवढे दाखवतो, तुला काय शो ऑफ करायचं आहे का, शो ऑफ करतो का मोठ्या मोठ्याने, हां तुला काय वाटतं तुझ्याकडेच गाडी आहे का, असं असं लोकांना वाटतं असं. पण लोकांना मी एक सांगतो की मी हे व्हिडिओज, हे रील्स का टाकतो माहिती आहे का, तुम्हाला पण मोटिवेट व्हायला. तुम्हाला एक स्टोरी सांगतो, याची बॅक स्टोरी तुम्हाला माहिती नसेल. बरोबर आठवते मला, 24 आय थिंक सो 27 मे 2024 माझ्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला. मला फीवर होता, मला मंडे होता बरोबर, आणि मला फीवर होता. आणि पप्पा वॉज नॉट, मला आईचा कॉल आला की पप्पा ना काहीतरी झालं आहे, तू ये लवकर. आणि त्यांना आम्हाला पण काय माहिती नव्हतं काय होतं. आय थिंक सो मी जेव्हा आलो तेव्हा ही वॉज नॉट एबल टू रिॲक्ट, म्हणजे ते शुद्धीवरच नव्हते, ते काय बोलत होते त्यांनाच नाही कळत होतं. तर मी बोललो बघू, हे ना पहिले हॉस्पिटलमध्ये घ्यायला लागेल. तर मी हॉस्पिटलसाठी माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे आम्ही लिटरली मी ऑटोवाल्याकडे, ओलावाल्याकडे टाकत होतो. ओलावाले बोलतात मला 30-40 मिनिटाचे एक्स्ट्रा जातील. इकडे इमर्जन्सी सिच्युएशन, यू कांट वेट फॉर 5 to 10 मिनिट्स ऑल्सो. काय होऊ शकतं माहिती नाही. सिव्हिअर सिच्युएशन आहे, आपल्याला काय माहिती काय होईल पुढे, काय होणार काय नाही. तर मला आता माझं फक्त एवढंच होतं की आत्ताच्या आता पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. मी ऑटोवाल्याकडे भीक मागत होतो लिटरली, चला दादा चला, चला दादा, चला, पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, इमर्जन्सी, थोडी हेल्प करा ना. तर बोलतात नाही, आमचा भाडा आहे, आमचं ओलाचा उबेरचं आहे भाडा आहे, सॉरी नाही येऊ शकत, नाही जमणार. मी लिटरली, एक ऑटोवाला नाही आला, मी लिटरली किती वेळ, 5-10 मिनटं थांबलो. मी वाला आता जर हे थांबत बसलो ना तर काहीच नाही होणार. तर त्या सिच्युएशनमध्ये मी एवढा हेल्पलेस होतो ना, हेल्पलेस लिटरली. कोणी नाही आलं मला मदत करायला. फक्त आमच्याकडे एक बिल्डिंगमध्ये होते काका, त्यांच्याकडे ऑटो होती. त्यांना मी त्यांच्याकडे हेल्प मागितली. कदम काका आहेत आमचे सोसायटीमध्ये, चांगलेच काका. त्यांनी काय नाही विचार करता त्यांच्याकडे ऑटो काढली, ते काढणार पण नव्हते, ती काढली. आणि त्यांनी पप्पांना घेऊन गेले. माझ्याबरोबर शहरात दादा होते ते, आणि आम्ही आणि माझी बहीण, ते सगळे घेऊन आम्ही पप्पांना ॲडमिट केलं. थंबरलिसिसचं पहिलं इंजेक्शन दिलं, पॅरालाइज होऊ नको बॉडी म्हणून. थंबरलिसिसचं इंजेक्शन ज्यांना माहिती असेल ते पॅरालिसिससाठी द्यायला लागतं, कारण की बॉडी स्टेटमध्ये येईल प्रॉपर, हे होईल, प्रॉब्लेम नाही होणार. तर ते दिलं. त्याच्यानंतर ते पप्पा रिॲक्ट झाले. सो आय वॉज लाईक, बस झालं. आता माझ्याकडे ऑल्टो असून मी ते पुरी जंग पकडलेली, बंद पडलेली, बिकॉज मला चालवता नव्हती येत ऑल्टो. तर हे असं ऑल्टो असून पण मी काय करू नाही शकलो, मी चालवू नाही शकलो. तर मी तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी तुम्हाला सांगतो लिटरली, मी सकाळी 5:30-4ला उठायचो, गाडी शिकायचो एकटा. कोण नाही येणार, कोण येणार 4:30-5ला सकाळी, कोण उठणार माझ्याबरोबर. एकटा जायचो, शिकायचो थंडीमध्ये. भाई भाडमध्ये गेलं सगळं, थंडी विंडी. मला शिकायची गाडी, कारण की परत असं सिच्युएशन आली तर मी माझ्या बापाला घेऊन जाऊ शकतो. ही कुवत आहे माझ्यामध्ये. आता मला माज आहे माझ्या गाडीचा, मला गर्व आहे माझ्या गाडीचा, की भाई जेव्हा ही सिच्युएशन असते ना, मला सांगतो कोणी येत नाही मदत करायला. आपल्याला आपली मदत करावी लागते, आपल्याला आपली मदत करावी लागते. नशिबाने माझे पप्पा आता ठीक आहेत, आणि असंच राहू, टचवूड, कसं असंच हो, पुढे पण चांगली जगेल मस्त. 100 क्रॉस काय 200 करतील, मी तर जगवीन. पण हा जो सिच्युएशन आहे ना, तो कोणाला येऊ नको. म्हणून मी तुम्हाला सांगतो, गाडी शिका भाई, गाडी शिका. भाडमध्ये गेलं सगळं,
भाई केवढा ट्रॅफिक पण असो, पाय दुखतात, हे दुखतात, भाडमध्ये गेलं, चाल गाडी शिक. कारण की जेव्हा तुझ्या फॅमिलीमध्ये इमर्जन्सी असेल ना, तर तुझी गाडीच तुला वाचवेल. तू स्कूटर मध्ये घेऊन नाही जाऊ शकत पप्पांना, पकड बाबा, इकडे पकड, तिकडे पकड, दोरी बांधून. नाही नाही नाही, ते नाही जमणार. आपल्याला आपली छोटीशी छोटी गाडी पण असो, गाडी शिका. शिका, इमर्जन्सीला कामाला येते, इमर्जन्सीला कामाला येते.